हॅलो हॅलो. चला या ठिकाणी आम्ही विनंती करू टीम मोर युनायटेड आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आपण पाठवायचा आहे कारण की इथून खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. विनंती असेल बॉलर नेम अगदी या ठिकाणी आपण पाहू शकाल व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालं खरं तर शिवसेनेचे खरं तर नगरसेविका मॅडम खरं तर मोनिका रिंजड मॅडमचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम मॅडम, आपण या स्पर्धेत आलात, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पंचांना विनंती असेल 2 मिनिटं थांबायचं आहे. येस, मॅच ऑन आपण करतोय, मॅच स्टार्ट. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉलला ढकललाय, अगदी बॉलला पाठवलंय सरळ लॉंग ऑफ मध्ये, बॉल जाईल सरळ अगदी जमिनीला घरंगळत सीमारेषा बाहेर. धाबा 4. हॅलो. येस, या ठिकाणी 4 धाबा आलेल्या आहेत. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 9 धाबा. लगातार मात्र 2 चौकार आलेत. झेवियर यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दमदार बॅटिंग ते करतायत. अगदी या आधी आपण पाहिलं तर एक शो मॅच झाली आहे. इथे देखील फटका चांगला आहे, फटका फसला परंतु खेळाडू पाठलाग करतायत. ओ, शेवटच्या मोमेंटला इथे नक्कीच 100% योगदान देत असताना चांगलं कमिटमेंट या ठिकाणी आपल्या टीमसाठी. परंतु या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 11 धावा. ऍक्शन रिप्ले पाहूयात. अगदी फ्रंट फूट वरती आले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे चांगले प्रयत्न करत असताना शेवटचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी लेग कट करण्यात आला आणि इथे मात्र हा डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालेला आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान मोरिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. Yes, match on, game on. हॅलो 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 हॅलो. बॉल दे.
बॉल घे ही आता आली गावावरून गावाला होती
तेच आहे बाई, सगळीकडेच तेच आहे चालू. आमचं पण तेच, आमचं तरी आज संध्याकाळचं लग्न आम्ही हे करून टाकलं. बघू म्हटलं उद्या पूजेला जाऊ. झाली मॅच. हो झाली, बदलापूर जिंकले. आपले कोण खेळायला जास्त नव्हते वाटत. मग वहिनींना मी फोन केलेला. ए अनाउन्समेंट बंद आहे का आता? 10 वाजले. आली माझी गाडी आता. नगराध्यक्ष मॅडम येऊन गेल्या. नगराध्यक्ष मॅडम. हॅलो 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 नाही. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 येतं का नाही? हॅलो 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 एकदा याच्यामध्ये बघ. मी बघतोय म्हणून लागलं. हॅलो 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 माईक चेक. कोण आहे कॉमेंटेटर? हे घे मित्रा. हॅलो 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 पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी खेळाचं हे पहिलं सत्र. ओव्हर क्रमांक 4. आतापर्यंत 24 धावा बनल्यात. फटका हा चांगला आहे. बॉलला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेग मध्ये. बॉल अगदी सीमारेषा बाहेर फरार होतोय. धावा 4. दाऊदला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून हा पहिला वार येतोय, पहिला चौकार. मात्र इथून जी धाबसंख्या थांबली होती त्या धाबसंख्येला मात्र पुढे नेण्याचं काम आता इथून साबद यांना पण पाहतोय. त्यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. टीमची टोटल 28, 31. 31 धावा. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सध्या तरी साबद यांना पण पाहू शकाल. चौकार आल्यानंतर हा खरं तर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि ते डॉट बॉल. 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू.
इथे बॅटची एज, परंतु यष्टांच्या मागे थोडंसं जजमेंट चुकीचं राहिलंय. अगदी यष्टीरक्षक सध्या स्वतःवरती नाराज आहेत, कारण की त्यांच्या नक्कीच मी ते म्हणेन बाजूने हा चेंडू जात होता. थोड्या चुका झाल्या, परंतु शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आलेली आहे. षटक क्रमांक 14 ही समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जय हनुमान 11 मोरिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वरती. 32 धावा, 32 वरती 2 खेळाडू बाद झालेले आहेत, परंतु तदनंतर ही चांगली पार्टनरशिप दाऊद आणि साबद या 2 खेळाडूमध्ये. खरं तर दोन्ही संघांचा विचार केला प्रसन्न सर तर एका बाजूला मोर युनायटेड आहे, तो देखील पहिला सामना गमावला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला जय हनुमान 11 मोरिवली तो देखील पहिला सामना नक्कीच गमावला होता, परंतु लुझर विरुद्ध लुझर अशी ही मॅच सध्या सुरू आहे. जो जिंकेल त्या संघाचं अस्तित्व इथे टिकून राहील आणि जो पराभूत होईल त्याला घरचा रस्ता धरावा लागेल. 32 धावा धावफलकावरती. इथून लो फुलटा चेंडू होता, चॉप केलाय. याही बॉलवरती मात्र एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. सध्या तरी इथून दाऊद आणि साबद एकमेकांना चांगली साथ देत आहेत. याही बॉलवरती सिंगल आलेले आहे. टीमची टोटल 33 धावा. अगदी या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना अजय हनुमान मोरिवली संघाला 40च्या पुढे धावसंख्या न्यावी लागेल तरच या मॅचमध्ये त्यांना खरं तर शिरकाव करता येईल, कारण की दुसऱ्या बाजूला मोर युनायटेड संघाकडे एक चांगले बॅट्समन आहेत. इथून कंट्रोल पाहायला मिळतोय दाऊद यांचा. समोर चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय, फटका चांगला डीप मध्ये खेळाडू आहेत. शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी बॉलला अडवण्यात आलेला आहे, परंतु याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग. टीमची टोटल 35 धावा धावफलकावरती. 35 धावा, 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समॅन बीट, परंतु तदनंतर या ठिकाणी यष्टीरक्षकांच्या माध्यमातून थोड्या चुका होत आहेत आणि इथे मात्र एक बाईकच्या माध्यमातून धाव मिळतीये. सिंगल आलेली आहे. टीमचे टोटल 36 धावा. ओव्हरचा विचार केलात षटकातील शेवटचे 2 चेंडू आहेत, परंतु या 2 चेंडूमध्ये एखादा बिगिट येणं फार महत्त्वाचं. नक्कीच दाऊद आणि साबद एकमेकांसोबत तीच चर्चा करतात की शेवटचे 2 चेंडू आहेत, एखादा मोठा फटका आला तर सामना नक्कीच आपला संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकतोय. मॅच ऑन आहे. साबद स्ट्राईक वरती, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. ऑन साइडला पूल केलाय, फटका चांगला आहे डीप मध्ये खेळाडू, परंतु आता इथून फलंदाज साबदला मात्र गोल केलं जातंय. अर्थातच विकेटचा पतन, फलंदाज बाद. अगदी व्यासपीठावरती आपण मान सन्मान करतोय. अगदी या ठिकाणी आपण पाहू शकाल सौभाग्यवती मॅडम आमचे खरं तर ज्योत्स्नाताई चंद्रकांतची भोईर मॅडमचा आपण इथे सन्मान करतोय. खरं तर या स्पर्धेचे आमचे दमदार सर्वेसर्वा खरं तर या स्पर्धेचे आयोजक संदीपजी लकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करतोय आणि इथे पल्लवी मॅडमच्याही शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करतोय. या ठिकाणी आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम आपलं या स्पर्धेमध्ये. आपण वेळ दिला, स्पर्धेची शोभा आपण वाढवली, आपलं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा व्यासपीठावरती हे मान सन्मान आपण पाहू शकाल. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. या ठिकाणी मोनिका रेंजर्ड मॅडमचं आपण मान सन्मान करूयात. खरं तर शिवसेनेचे दमदार नगरसेविका आहेत, त्यांचा आपण मान सन्मान करतोय. खरं तर स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि रंगीबिरंगी फुलांनी सजलेले फुलगुच्छ देऊन मॅडमचं सन्मान केलं जात आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत आणि थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेत खरं तर वेळ दिला, स्पर्धेची शोभा आपण वाढवली, आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. या ठिकाणी खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये
पहिल्या सत्रामध्ये 40 धावा बनल्यात. 40 धावा बनल्यात आणि 41 धावा संख्येचं टार्गेट आहे टीम मोर युनायटेड संघासमोर. 24 येणारे 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 41 धावा बनवायचे आहेत.
मॅचला सुरुवात आपण करूयात. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. अगदी इथून मॅचचा जर विचार केला, टार्गेटचा विचार केला तर येणारे 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज अमित बॉलिंग मार्कवरती पहिलं षटक, पहिला बॉल आणि पहिलाच बॉल ऑन साईडला लॉफ्ट केलाय. फटका दमदार आहे, गॅपमध्ये चेंडू, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती हा पहिला खणखणीत दमदार चौकार. मॅच ऑन, गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती ही दमदार सुरुवात. इथे फटका चांगला आहे, चांगला चेंडूला सन्मान या ठिकाणी दिलं जात आहे, परंतु याही बॉलवरती एक सिंगल. येस, मॅच ऑन. स्ट्राईक वरती पराग आहेत. खरं तर या ठिकाणी मागील चेंडूवरती विचार केला तर अमितचा एक चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला इथे सन्मान देखील दिला जातं. आणि खरं तर सनीने हे दाखवलंय की खराब चेंडूवरती प्रत्युत्तर चांगल्या चेंडूला सन्मान दिलं जातं आणि चांगलं क्रिकेट. 5 धावा या ठिकाणी मोर युनायटेड संघाच्या पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन. फटका चांगला हो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. खरं तर अमितने बॉल अडवलाय. व्हेरी गुड स्टॉप. वेगवान चेंडू होता, ज्या स्पीडने फेकलं त्याच्या दुप्पट स्पीडने चेंडू अगदी समोर आला होता आणि इथे त्याच वेगाने बॉलला अडवलाय. व्हेरी गुड स्टॉप. इथे हा डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आहे. खरं तर इथून कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. ऑन साईडला स्वीप केलाय. फटका इथे चांगला आहे, परंतु आता इथे पंचांचा इशारा येणं बाकी. यस, हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय, त्यामुळे इथे आता या चेंडूवरती 2च धावा मिळतील. फटका चांगला होता, कौतुक करायला पाहिजे. खरं तर परफेक्टली मिडल ऑफ द बॅट झाला होता. ऍक्शन रिप्ले पाहूयात पुन्हा एकदा स्क्रीनवरती. व्हॉट अ शॉट. जर का मैदान 360 मध्ये असता तर मजा आली असती. हा फटका दमदार होता. 2 धावा आल्यात. टीमची टोटल 7 धावा, 7 रन ऑन स्कोरबोर्ड. हा देखील फटका चांगला आहे. जणू काही ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू, घोषांकित क्षेत्रात बॉल. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते पुढे, ती म्हणजेच 9 या धावफलकावरती. सध्या तरी चांगलं शॉट सिलेक्शन इथे सुरू आहे. षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू आहे, त्यामुळे इथून शेवटच्या चेंडूवरती काय होणार हे देखील पाहूयात. इथे कमबॅक करणं फार महत्वाचं आहे गोलंदाज अमितला. खरं तर हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. सामना जिंकलात तर स्पर्धेमध्ये टिकून राहाल, जर काही ते सामना सोडला, हारलात तर घरचा रस्ता धरावा लागेल. शेवटचा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल मोर युनायटेड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावफलकावरती. सध्या तरी मोर युनायटेड संघाचं कौतुक करायला पाहिजे, कारण की एकही विकेट न गमावता इथून ही चांगली सुरुवात आहे. व्हेरी गुड स्टार्ट. खरं तर आपल्या टीमला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात इथून हे दोन्ही फलंदाज निर्माण करून देत आहेत. सनी आणि पराग दोघांचं कौतुक.
चला मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. म्योर युनायटेड विपक्ष जय हनुमान 11 अशी लढत पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त, धावसंख्या 9. 41 धावांचं लक्ष्य. पहिलं षटक चांगलं झालंय. पहिल्या षटकामध्ये एकही विकेट गेली नाही आणि त्या व्यतिरिक्त आपण पाहू शकतो 9 धावा आणि इथे 2 म्हणजे धावसंख्या 11 पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत समीरजी पवार सर, त्यांचं देखील आपण कौतुक करू. आय थिंक नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये समीर दादा आणि आता आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. सनी आणि पराग हे 2 खेळाडू पाहायला मिळतात. सनीचा विचार केला तर सनी 3 बॉल 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. पराग 4 बॉल 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. परागच्या बॅटमधून 2 कडक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले, पण ते कडक स्ट्रोकवरती फक्त 2 धावांची मोहर होती. यावेळेस देखील मैदानावरती सिंगल ॲड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. मैदानावरती 2 धावा ॲड होतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 13 पाहायला मिळते. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विशाल सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅकवरती. आतापर्यंत 2 बॉल हाताळले गेले त्यांच्या वतीने. 4 धावा खर्च केल्यात आणि विशेष करून हीच फलंदाजी गरजेची आहे, कारण जर बघायला गेलं तर आतापर्यंत 40 धावा बनवल्यात. 41 धावांचं लक्ष आहे आणि धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात फार चांगली पाहायला मिळते. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह. वॉट अ स्ट्रोक. अफलातून फॅटिंग सनीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. ड्राइव्ह केलाय इनसाइड आउट थ्रू कव्हर्स. कडक स्ट्रोक होता. चौकार आलाय. 4 धावा मिळतील आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील पुल केलाय. वॉट अ स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर स्वतःला कमिट केलाय. झाली आहे मिस्टेक आणि बॉल सीमा रेषा पार. चौकार. चौकार आलाय. काय स्ट्रोक आहे आणि त्यावरती मिस्टेक झाली आहे. विशाल थांबायचं नाव घेत नाहीये. विशालच्या बॅट मधून विशाल इनिंग पाहायला मिळते. सनी पाहायला मिळत आहेत. सनीच्या बॅट मधून आज चौकार पाहायला मिळतोय. कडक स्ट्रोक आहे. विक्रम यांच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली. स्वतःला कमिट केलं आणि चौकार पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा पुल केलाय. सनी यावेळेस देखील फार चांगली बॅटिंग करतायत. धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला 22 या आकड्यावरती पाहायला मिळेल. फार चांगली सुरुवात आहे मोर युनायटेड संघासाठी आपण पाहू शकतो. अफलातून बॅटिंग सनी यांच्या वतीने. परागने ते 2 स्ट्रोक मारले ना, 360 मैदान असतं तर कदाचित 6 दोन्ही षटकार पाहायला मिळाले असते. पण ठीक आहे, हरकत नाहीये. जे 2 स्ट्रोक होते कॉन्फिडन्स दिसतोय, पण थोडासा अजून देखील पुढे मारणं गरजेचं आहे मिडविकेटच्या दिशेला. त्या मिडविकेटच्या दिशेला जर बॉल आला तर मात्र षटकार डेफिनेटली मिळेल, कारण काय स्ट्रोक मारले होते. एक्झिक्युशन अफलातून आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज तयार मैदानावरती. 19 बॉलमध्ये 19 धाब्यांची गरज होती. आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावसंख्या 22. आता 18 बॉल 19 ची आवश्यकता.
यावेळेस आपण जाणार आहोत मैदानाच्या दिशेला, जिथे धावफलक पाहायला मिळतोय 23 या आकड्यावर. 18 मध्ये 18ची आवश्यकता. 18 बॉल 18 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. मध्ये 18 धावांची आवश्यकता. सनी मैदानावरती आहेत आणि सनीने ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे ना, ती फलंदाजी ताबडतोड आहे. 17 मध्ये 18. हा जर खेळाडू टिकला तर एका ओव्हरमध्ये देखील 18 मारेल असा खेळाडू आहे. पण झाली मिस्टेक पुन्हा एकदा. नो बॉल. पंचांचा इशारा येतोय, त्यामुळे पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. आईस सेट झाली आहे. टेप बॉल आहे. टेप बॉल ओव्हरमध्ये या गोष्टी आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. 18 बॉल 17 धावेंची आवश्यकता हे विजयाचं इक्वेशन असेल. यावेळेस देखील वाईट बॉल, त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू. 18 बॉल 16. 18 मध्ये 16 धावेंची आवश्यकता पाहायला मिळते. 18 बॉल 16 ची आवश्यकता. वाईट बॉल. अवांतरशी धाव फलकावरती होईल. 8 धावफलक पुढे सरसवत असताना 26. 18 बॉल 15 धावेंची आवश्यकता. 18 मध्ये 15 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. अवघड परिस्थिती झाली आहे सर. 3 एक्स्ट्रा बॉल 4 एक्स्ट्रा बॉल, 3 वाईड 1 नो बॉल आणि फ्री हिट कंटिन्यू देखील. 18 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. तुम्ही कुठल्या साईडला ती चमकणारी बाजू ठेवताय ते देखील तितकंच महत्व आहे. ती शायनिंग बाजू, तो रब्बर बॉल आणि फर बॉल ज्या साईडला असतो त्या साईडला बॉल स्विंग होत नाही. रबर बॉलच्या साईडला स्विंग होतो. 1 फूट तरी तुम्ही बाहेर ठेवणं गरजेचं आहे ज्या साईडला तुम्हाला बॉल टाकायचे. सर कंट्रोल करणं अतिशय अवघड आहे. टेप बॉल त्यासाठी प्रॅक्टिस लागते सर. आणि आलाय आपण पाहू शकतो जो मात्र डॉट. नक्कीच आयोजकांना मी एक विनंती करेल की जो संघ क्वालिफाय झालाय त्या संघाला 2 बॉल किंवा 1 बॉल टेप बॉल द्या, जेणेकरून नंतर चांगल्या मॅचेस येणार आहेत ना त्यावेळेस प्रॅक्टिस करून. ओके दिलाय, त्यामुळे तरी देखील सर भरपूर आपण पाहू शकतो की इथे मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. येस टेप बॉल देणं गरजेचं आहे. ग्रामीण धमाका ज्यावेळेस होणार होता त्यावेळेस 20 बॉल बॉक्स टेप बॉलचे दिले होते प्रत्येक संघाला, कारण प्रॅक्टिस भरपूर करावी लागते त्या बॉलवरती. यावेळेस देखील दिशा दाखवली आहे फक्त आणि फक्त मैदानावरती पाहायला मिळते. सिंगल आली आहे. पहिला वाईड, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर वाईड, त्यानंतर वाईड, त्यानंतर 2 डॉट बॉल आणि 1 सिंगल पाहायला मिळते. धावफलक 27 या आकड्यावरती पाहायला मिळतो. 27 ऑन द बोर्ड. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. सर हीच मजा आहे लेफ्टी रायटी. सूर सापडले तर आता लेफ्टी बॅटर आलाय, आता करतील काय हा प्रश्न निर्माण झालाय. रायटी बॅट्समनला ज्यावेळेस बॉलिंग करत होते सूर मिळत नव्हते, आता सूर मिळालेत तर लेफ्टी बॅटर पाहायला मिळतात. पण काय गोलंदाजी करतायत, आता सूर सापडलेत. 14 मध्ये 14 ची आवश्यकता इक्वेशन पाहायला मिळतोय. 14 बॉल 14 धावेंची आवश्यकता. 3 डॉट बॉल आता फेस केलेले आहेत फलंदाजांनी ओव्हरमध्ये. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला बॉल. 13 मध्ये 14 ची आवश्यकता. 13 बॉल 14 धावा विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. टेप बॉल. बॅटर आणि बॉलर दोघांसाठी संघर्ष आहे तेच पाहायला मिळतोय. आली आहे सिंगल. 12 मध्ये 13 ची आवश्यकता. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 28. 12 मध्ये 13.
12 मध्ये 13 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बारा मध्ये 13 धावेंची आवश्यकता होती. आली मैदानावरती सिंगल. अकरा मध्ये 12 धावेंची आवश्यकता पाहायला मिळतीये. सनी स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. सनीने ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे ना, मी म्हणेल पहिल्या 2 ओव्हरमध्ये मॅच खुली केली होती. त्यानंतर अडचणीमध्ये ओव्हर नंबर 3 टेप बॉलची ओव्हर होती, त्यामध्ये सापडले. पण हे रेग्युलर ओव्हर आहे, फील्ड देखील खुली झाली आहे. 11 मध्ये 12ची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी चांगली होतीये. कौतुक आहे ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळतीये. दाऊद पाहायला मिळत आहे. 10 बॉल 12ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन 10 मध्ये 12. कुठे 18 बॉल मध्ये 14-15 धावेंची गरज होती. आता 10 बॉल 12ची आवश्यकता. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. आलाय बॉल डॉट. 9 मध्ये 12. 9 बॉल 12 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. मोर युनायटेड संघ करतोय काय हा प्रश्न आहे. आणि स्पेशली सनी आणि पराग हे 2 खेळाडू जबरदस्त टच मध्ये होते. 2 ओव्हरमध्ये मॅचच खुली झाली होती. पण त्यानंतर 18 मध्ये 14ची मॅच आता बॅकफूट वरती संघ पाहायला मिळतोय. कारण 18 बॉल 14-15ची मॅच आता 9 बॉल 12 वरती येऊन ठेपलेली आहे. 9 मध्ये 12 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन असेल मोर युनायटेड संघाला. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेला फिल्डिंग लाजवाब. आलेय सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 8 बॉल 11. 8 बॉल 11 धावेंची आवश्यकता. 8 बॉल 11. 8 गेंदों में 11 रनों की आवश्यकता. ये रहेगा इक्वेशन जीत के लिए. 8 गेंदे 11 रन. 8 बॉल 11. रिक्वायर्ड रन रेट 8च्या सरासरीने करावी लागेल बॅटिंग. 8 बॉल 11 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 8 बॉल 11ची आवश्यकता होती मैदानावरती. डॉट बॉल आता 7 बॉल 11. डॉट बॉल आलाय. 7 बॉल 11ची आवश्यकता आहे. 7 बॉल 11चं इक्वेशन. 7 बॉल 11. 7 बॉल 11. सात बॉल 11 हे इक्वेशन. आणि आता परागच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. आणि यावेळेस स्ट्रोक जबरदस्त आहे. वॉट अ स्ट्रोक. क्लासिकल फटका आहे हा. सिक्सर आलाय. 5 धावेंची आवश्यकता. आता 6 बॉल 5. 6 बॉल 5 हे इक्वेशन. सहा बॉल 5ची आवश्यकता पाहायला मिळेल. 6 बॉल 5 जावा इक्वेशन पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅटर ऑन साइडला मिड विकेट. हे वेगळं काहीच कनेक्शन आहे आणि तेच पाहायला मिळतोय. सिक्सरला वेळेवरती षटकार पाहायला मिळतोय. 6 बॉल 5 हे इक्वेशन. सनी आणि पराग 2 खेळाडू, 2 भाई और दोनों तबाई. जबरदस्त तबाई मचवणारी ही फलंदाजी पाहायला मिळते. मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. 5 बॉल मध्ये 3 धावेंची आवश्यकता आहे. कहानी में ट्विस्ट आएगा क्या, ये बड़ा सवाल है. मॅच मध्ये ट्विस्ट येईल का. 5-3. 5 बॉल 3 धावेंची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. सनी पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. 15 बॉल 22 धावेंची 22 धावा आतापर्यंत बनवल्यात. 5 बॉल 3 धावेंची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 15 मध्ये 22 धावा फार चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय सनी यांच्या वतीने.
पराग देखील 11 बॉलमध्ये 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील आहे. यावेळेस वाईड बॉल रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. 5 मध्ये 2 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 5 बॉल 2. 5 मध्ये 2 धावांची आवश्यकता असेल. 5 बॉल 2. यावेळेस देखील झाली मिस्टेक. आली आहे मैदानावरती सिंगल. 4 मध्ये 1 स्कोरर लेवल. फक्त एका धावेची आवश्यकता है. 4 बॉल 1 हे इक्वेशन. 4 गेंदों में 1 रन की आवश्यकता है. ये जीत के लिए रहेगा इक्वेशन. 4 बॉल 1 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. 4 मध्ये 1 धावेची आवश्यकता. 4 मध्ये 1 ची आवश्यकता होती. मैदानावरती आलाय बॉल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉल 1. 3 मध्ये 1 धावेची आवश्यकता. 3 बॉल 1 हे इक्वेशन. 3 मध्ये 1 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. यावेळेस जबल आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय टीम मोर युनायटेड संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत जय हनुमान 11 संघाला. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला बनणार आहोत. मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट. जबरदस्त फलंदाजी ज्या खेळाडूने केली. 16 बॉल 23 धावेंची विध्वंसक खेळी साकारणारा खेळाडू सनी ठरलाय सामन्याचा सामनावीर.